नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी शुभम पवार करतो. आज या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला जो अभ्यास करण्याची पद्धत या टॉपिकवरती आपल्याला आज कशा प्रकारे व्यक्तींनी अभ्यास करावा आणि कशा प्रकारे अभ्यासाची लिंक आपल्याला जुळावी आणि 10वी असो 12वी असो आणि डिग्री ग्रॅज्युएट आणि कोणताही जर आपण काही बी तयारी केलो तरी आपल्याला त्या क्षेत्रात अभ्यास करण्याची पद्धत, जसं की नीटमध्ये जसं UPSC MPSC कोणती बी परीक्षा असो, सर्वांसाठी जे आज मी या अभ्यासाची टेक्निक आणि कशा प्रकारे आपण अभ्यास करू शकतो. मी खूप सारे विद्यार्थीला बघितलो की अभ्यास करण्याची टेक्निक त्यांना काही माहीत नसते. फक्त निव्वळ वाचणे म्हणजेच अभ्यास, नाही तर लिहिणे म्हणजेच अभ्यास, याला काही लोक म्हणते अभ्यास करणे. तर याला खरी गोष्ट अभ्यास असे म्हणत नाही. तर अभ्यासाचे कारण आपण कशा प्रकारे करते अभ्यास याला या लेक्चरच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर चला बघूया. सर्वात पहिले आपला आज टॉपिक जो असणार आहे त्या टॉपिकचं नाव लिहून घेऊ आपण इथं. जो आज आपण टॉपिक आहे आपला अभ्यास करण्याची पद्धती, याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले कोणती बी परीक्षा देत असताना आणि कोणती बी स्टेट असो, गव्हर्नमेंट असो, कोणती बी असो, 10वीची असो, 11वीची असो, 12वीची असो आणि ग्रॅज्युएट असो, नाही तर UPSC MPSC कोणती बी ऑल एक्झाम, तर आपल्याला सर्वात पहिले एक्झाम कोणती आहे हे पहिले माहिती असणे. सर्वात पहिले आपल्याला एक्झाम माहिती असणे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहे हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यामध्ये सब्जेक्ट कोणते कोणते आहे, तर ते सब्जेक्ट आपल्याला सर्वात सेकंड नंबरचा आपला सब्जेक्ट. थर्ड नंबर सब्जेक्ट काढले आपण, जसं की UPSC मध्ये हिस्ट्री, बायोलॉजी, केमिस्ट्री असे खूप सारे सब्जेक्ट असते. तर आपण सेकंड नंबरचा जो आपला महत्त्वाचा पॉईंट असतो त्याच्यामध्ये सब्जेक्ट आला. आणि थर्ड नंबरचा पॉईंटमध्ये याच्यामधली IMP टॉपिक, IMP टॉपिक प्रत्येक चॅप्टरचे जो प्रत्येक सब्जेक्ट असतो त्याच्यामधले IMP टॉपिक ते आपण काढणे अति आवश्यक आहे. कारण की जर ते आपण IMP चॅप्टर काढले, सर्वच विषयामध्ये सर्वच चॅप्टर सर्वात महत्त्वाचे असे असत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काही ठराविक चॅप्टर असते, जसं की 12 चॅप्टर आहे. तर सर्व सब्जेक्टमध्ये आपल्याला केमिस्ट्रीमध्ये 12 आहे, 12मधून सर्वच IMP असे काही नसते. त्याच्यामधून 6 नाही तर 7 चॅप्टर IMP असते. त्याच्यातून आपल्याला सर्वात पहिले IMP चॅप्टर काढणे महत्त्वाचे आहे. ही तुमच्या जे आपण सांगितलेलं आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुमच्या वहीमध्ये नोंद करा. अशा प्रकारे अभ्यास करत असताना तुम्ही तुमचा अभ्यास कसा कव्हर होईल आणि तुम्हाला स्वतःलाच मोटिवेशन वाटेल की आपली अभ्यासाची पद्धत सर्वात डिफरंट आहे या व्हिडिओ बघल्यानंतर. तर आपला फोर्थ नंबरचा जो आपला IMP पार्ट आहे तो आपण चॅप्टर बघले, पहिले एक्झाम बघितलो, नंतर सब्जेक्ट बघितलो, नाहीतर IMP चॅप्टर बघितलो. आणि थर्ड नंबरची अभ्यासाची पद्धत म्हटली तर प्रत्येक सब्जेक्टला 2 घंटे, एका सब्जेक्टला 2 घंटे, 2 हवर. एका सब्जेक्टला प्रत्येक सब्जेक्टला 2-2 तास. एक सब्जेक्टला आपण पहिले 2 तास द्यायचं, केमिस्ट्रीला 2, बायोला 2, मॅथमॅटिक्सला 2 आणि फिजिक्सला 2, असे प्रत्येक सब्जेक्टला 2-2 तास द्यायचं. अशी आपली 4थी स्टेज झाली. आणि 5वी स्टेज जेव्हा अभ्यास करत असताना सर्वात पहिले स्लॅबस गेले. जो पहिला चॅप्टर आपण बघितलो, चॅप्टर नंबर फर्स्ट, कोणता बी सब्जेक्टचा असो, चॅप्टर नंबर फर्स्ट असला तर त्याच्यात सर्वात पहिले आपण त्या चॅप्टरला एक वेळा रीडिंग केला फर्स्ट टाईम.
रीडिंग, सर्वात पहिले रीडिंग. 6वा नंबरचा जो आपला आला, त्या रीडिंग केल्यावर तुम्हाला जो IMP जो नोट्स वाटते त्याच्यातून आपल्याला नोट्स काढायच्या तुमच्या हिसाबाने. तुम्हाला जो IMP नोट्स वाटते ते IMP नोट्स तुम्ही तुमच्या हँडरायटिंग पेजवर, जर कोऱ्या पेजवर नाही तर रुलिंग पेजवर तुम्ही हातानं IMP असे नोट्स तुम्ही काढायला पाहिजे. नोट्स हा नोट्स तुम्हाला सर्वात महत्त्वाचे आहे, कारण की तुम्ही नोट्स काढलेला तुम्हाला आठवण असते. लोकांची नोट्स सगळ्यात वेगळी असते आणि तुम्ही काढलेला तुम्हाला ते बेनिफिट होत असते, कारण की रीडिंग केल्यावर तुम्हाला समजते की हा पार्ट याच्यातून IMP आहे, तर ते नोट्स काढणे सर्वात महत्त्वाचे आहे. जो 6वा नंबरचा आपला फॅक्ट पॉईंट आहे. आणि 7वा नंबरचा हे नोट्स काढल्यावर जो एखादी गुगल असो, त्याच्यावर ChatGPT असो, नाही तर कोणतेही क्रोम असो, याच्यावरून आपल्याला IMP त्या चॅप्टरच्या रिलेटेड त्या गुगलला आणि ChatGPT त्यांना म्हणायची की आम्हाला नोट्स काढून द्या. तुम्हाला काढता येत नसेल तर ते गुगल, ChatGPT याच्याकडून नोट्स काढायचे आणि तुमच्या त्या रुलिंग पेजवर लिहून त्या टॉपिकच्या मध्ये टाकायचं. कारण की तुम्ही पेपरला जात असताना त्याला रीडिंग करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की लार्ज टाईम जास्तीत जास्त वेळा रीडिंग जर केला तर तो तुमचा पॉईंट तुम्ही लिहिलेला आहे ते तुमच्या डोक्यात असणार. जो तुम्ही एक बार वाचल्यावर तुमच्या लक्षात असणार नाही. कोणी बी तुरमखान असा नाही की एक बार वाचल्यावर त्यांच्या डोक्यात असणार, ते असं काही नाही. नैसर्गिक परिस्थितीतून पहिले जन्मून आला ते असं नाही. IQ ज्याची सर्वात जास्त असते, 122+ IQ ज्यांची असते, तो व्यक्ती थोडा जास्त ब्रेन त्याचा चालते. तेव्हा आपण सर्वसाधारण आपल्याला 3 ते 4 ते 5 वेळा आपल्याला रीडिंग करणं सर्वात महत्त्वाचे आहे. त्याला रीडिंग करून त्या नोट्सची तुमची IMP आपण बघितलो. तर आता 7वा नंबरचा जो आपला पॉईंट असणार आहे, ते तुम्ही नोट्स काढल्यानंतरचा पॉईंट तुम्ही त्याला किती वेळा रिव्हिजन करता. तुम्ही रिव्हिजन्स किती वेळा त्याला करता, किती वेळा वाचता. 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, जेवढं वेळा वाचणार तुम्ही त्याला रिपीट करणार, तेवढ्या वेळा तुम्ही त्याला तुमच्या डोक्यात ते टॉपिक असो, ते नोट्सची तुमची फॅक्ट असो, ते सर्व तुमच्या डोक्यात बसणार. कारण की तुम्ही जास्तीत जास्त वेळा त्याला रीडिंग केलेलं आहे, म्हणून तुमच्या ते डोक्यात ते सर्वात जास्त फिट होणार. तर त्याला रिव्हिजन सर्वात महत्त्वाचे आहे. आणि हे रिव्हिजन केल्यानंतर तुम्ही त्याला मेडिटेशनच्या स्वरूपात सायंकाळी बसल्यावर डोळे लावून मस्तपैकी त्याला तुम्ही वाचलेला जो टॉपिक आहे त्याला रिवाईज पुन्हा करायचे डोळे लावून. जसं की असं डोळे लावून आपण त्याला रिवाईज केलं तर तुम्हाला समजते की मग वाचलेला मला आठवण आहे. कारण की तुम्ही डोळे लावून एका जागी बसायचं मस्तपैकी आणि त्याला रिवाईज करायचं स्वतःच्या नाही तर कोणासोबत डिस्कशन करायचं. डिस्कशन केल्यावर तुम्हाला ती गोष्ट वाचलेली विसरणार नाही. तर आपण आता झालेली आहे. आणि याच्यानंतर तो रिव्हिजन झाला आणि ज्या टॉपिकवर तुम्ही रिव्हिजन केलेलं आहे टॉपिकचा आपला जो टॉपिक असणार, एखादी टॉपिक असला भारताचा प्राकृतिक भूगोल, त्या टॉपिकवर आपण सर्व अशी रीडिंग केली, नोट्स काढले आणि रिव्हिजन सुद्धा केले त्याच्यावर. नंतर जे आयोगाने विचारलेले PYQ, PYQ प्रिव्हियस इयर इक्वेशन पेपर, जो आपण PYQ म्हणतो, प्रश्न जो मागच्या वर्षी विचारलेला कोणतेही आयोग असो, बोर्ड असो नाही तर MPSC असो, UPSC असो, कोणतेही आयोग असो, त्यांनी विचारलेले प्रश्न त्या टॉपिकवरचे आपल्याला धरून त्याला सॉल्व करायचं आहे. तुम्ही जे त्या टॉपिकवर वाचलेलं आहे त्या टॉपिकवर तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. अशी या लेक्चरच्या माध्यमातून आपण आज अभ्यास करण्याची पद्धत आणि कशा प्रकारे आपण अभ्यास करू शकतो या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लास्ट म्हणजे आपण जेव्हा पेपरला जातो त्याच्या पहिले जे तुम्ही नोट्स अशी बनवलेले आहे त्याला लास्ट रीडिंग करणे सर्वात महत्त्वाचे आहे. हे नंबर पॉईंट आपला. लास्ट रीडिंग करणे सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे.
जसे की आपण असे 9 पॉईंट बघितलेले आहोत. या पॉईंटच्या अनुसार तुम्ही अभ्यास करा आणि लास्ट 3 नंबरचा तुमचा इथं सक्सेस तुम्हाला भेटणार. 10 नंबरचा जो आपला पॉईंट आहे त्याला तुमचं सर्वात खाली या लेवलने तुम्ही अभ्यास केल्यावर तुमचा सक्सेस नक्कीच तुमचा वाट पाहणार आणि तुम्हाला पण मोटिवेशन येणार की आम्हाला किती प्रकारे अभ्यास करू शकतो आम्ही आणि कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायची. या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.